तर नमस्कार माऊली. आज माऊलींचा विसावा लोणंद येथे आहे आणि आम्ही देखील लोणंदच्या अगदी थोड्या दूर अंतरावर आमचा विसावा आहे. आणि थोडं बाजार फिरत असताना जे काही आम्हाला दिसतंय ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बघा वारी कशी असते. माऊली, वारीत काय मिळतं की काय मिळत नाही यापेक्षा हे बघा, इथे आता सेविंग चालू आहे, दाढी करण्याचं काम चालू आहे. म्हणजे कोणती गोष्ट मिळत नाही असं नाही, इथे सगळं काही आईबाप सोडून सारं काही मिळतं. आणि इथे ज्यांच्या दाढ्या वाढलेल्या आहेत ते काढण्याचं काम चालू आहे. बघून घ्या. बोलतो क्या देखता है पारदी पुरा लगा है गाव, क्या देखता है पारदी पुरा बेचकर धन करो मांस बोलकर खाओ. कुठे प्रवचन असं या लोणंद मध्ये सध्या सुरू आहे. फक्त विठ्ठल नामाचा गजर इथे चालू आहे. धन करो मांस बोलकर खाओ. आता थोडंसं पाणी चक्र पावसाने किती नुकसान केलंय किती नाही, वारकऱ्यांना किती सुविधा आहे किती नाही त्यासाठी बघून आम्ही पाणी. पाऊस पडलाय ना आज इथे. ओके, ठीक आहे. चला, बाकी ठीक आहे ना. वारी काय बोलते. धन्यवाद. मित्रांनो, आत्ता जे आपल्याला भेटले होते ते आमच्या वारीमधले आमचे सहकारी. लोणंदमध्ये आज दुपारी खूप पाऊस पडलेला आहे आणि आता आम्ही रस्त्यावर पुन्हा आलेलो आहोत. बघा इथली परिस्थिती काय आहे. चिखल तर खूप आहे. चला, समोर बघा, पाऊस पडल्यामुळे गर्दी आहे पण तेवढी नाही आहे, कारण सगळीकडे चिखल आहे आणि त्याच्यामुळे शक्यतो सर्व लोक आपल्या तंबूमध्ये आहेत किंवा जिथे आपली वस्ती आहे तिथे थांबलेले आहेत. तरी आता पाऊस थोडा थांबल्यामुळे लोक बाहेर पडलेले आहेत. चला पुढला दाखवतोय. मित्रांनो, वारीत आपण चालत असतो आणि इथे बघा हॉस्पिटल आहे आणि तिथे काही पेशंट आलेले आहेत. कारण हा शरीर आहे आणि ह्या देहाला यातना असतातच आणि त्यामुळे हे लोक डॉक्टरकडे आलेले आहेत. चला थोडा पुढला दाखवतो आपल्याला. इथे बघा मित्रांनो, जेवण बनवण्याचं काम दूरवर चालू आहे. चिखल बघा किती चिखल आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा वारकरी आपल्या तंबूमध्ये आहेत आणि रस्त्यावर आता हळूहळू गर्दी व्हायला लागलेली आहे. लोक येतात. इथे लोणंदमध्ये पाऊस असल्यामुळे बघा हरिपाठ हा तंबूमध्ये लोक करत आहेत. म्हणजे जरी पाऊस असला तरी त्या पावसाचा असर या वारकऱ्यांवर कोणताच होत नाही, हे आपल्याला इथे दिसत आहे. ही दुकानातले लोक बघा, पाऊस आहे पण आता तंबूमध्ये आपलं सामान विकण्याचं काम करत आहेत. इथे पुस्तकं विकतायत. पाऊस असला तरी जोश मात्र लोकांचा काही कमी होत नाहीये. तर मित्रांनो, पाऊस तर पडलेला आहे पण ही बघा दुकानं लागलेली आहेत आणि आपल्या समोर आहेत ते. साहेब, आपलं नाव काय. संजय व्यवहारेजी. आता पाऊस पडलेला आहे आणि पावसाचा आपल्या या विक्रीवर काय असर होतोय. आणि आता वारीतली लोक येतात तर किती म्हणजे कसं लोक येतात आणि त्यांचा जेव्हा माऊलींची जेव्हा पालखी येते तर काय परिस्थिती असते. लोक आलेले असतात, त्यांना ऊन वारा पाऊस न खंत करता ते वाटेने चालत राहतात. आणि आता हे आपण इथे दुकान ठेवलेलं आहे, मांडलेलं आहे. पुन्हा जशी वारी पुढे जाईल तसे आपण पुढे दुकान मांडणार की नाही. आज संध्याकाळी पुढे जाणार, उद्या मुक्काम आहे आणि मग त्याच्यासाठी जाण्याची व्यवस्था म्हणजे कशामध्ये. आपली स्वतःची गाडी आहे. माऊलीची श्रद्धा आहे. सगळे लोक श्रद्धेने जातात, पांडुरंगाचं दर्शन घेतात, पंढरपुरापर्यंत पोहोचतात. काही ऊन वारा पाऊस याचा न खंत करता पंढरपूरपर्यंत लोक पोहोचतात. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो, आत्ताच आपण बातचीत केली ती संजय व्यवहारे सरांसोबत. ते म्हणतात की या पावसाचा असर वारकऱ्यांवर होत नाही, ही वारी अशीच चालत राहते. तर चला, मी पुढले अजून कोणी मिळतोय की त्याची इंटरव्ह्यू घेतो आपण. चला. माऊली, पावसामुळं रस्त्यावर खूप चिखल झालेला आहे आणि
चिखलामुळे लोकांना चालायला त्रास होतोय, पण त्यांच्या श्रद्धेत कोणती कमी झालेली नाहीये. ती लोक अगदी भक्तिभावाने पुढे चालत आहेत. तर मित्रांनो, लोणंद येथे मार्केटमध्ये फिरत असताना आता थोडा चाय घ्यायचं ठरलं आहे. तर आम्ही या हॉटेलमध्ये चाय घेण्यासाठी आलेलो आहोत. माझ्यासोबत माझे मित्र पण आहेत. माऊली, इथे बघा लोक विसाव्यासाठी बसलेले आहेत. जिथे जागा मिळेल तिथे लोक विसावा घेतात या माऊलींच्या पालखीमध्ये. माऊली, आपली संरक्षण यंत्रणा किती तत्पर आहे बघा. आपल्यासाठी ही लोक आज या वारीमध्ये सेवेसाठी आहेत. लोकांना सेवा देत आहेत. ही लोक दिवस रात्र झटतात. ही लोक बघून घ्या एकदा. आता पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे लोक आपल्या तंबूमध्ये भजन करतात. त्याचं सुंदर दृश्य मी समोर दाखवत आहेत बघा. समोर हरिपाठ चालू आहे. विठ्ठलाचं नामस्मरण सुरू आहे बघा माझ्या डाव्या बाजूला. तसेच माझ्या उजव्या बाजूला सुद्धा भजन चालू आहे. विठ्ठलाचा नामघोष सुरू आहे बघा. एकदा टेंट मध्ये आहे ते. तुम्हाला फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतोय माऊली. तुम्हाला दाखवण्याचा इतकाच प्रयत्न करतोय कारण काही परिस्थिती असू द्या, पण हे वारकरी थांबत नाहीयेत. विठ्ठलाचं नाम घेतात, नामघोष घेतात आणि ते त्यांचं कार्य असेच अखंड चालू ठेवतात. हेच इतकंच मला तुम्हाला सांगायचं होतं. चला, तुम्हाला पुढला काही व्हिडिओ मी दाखवतोय. रस्त्यातून जात असताना जिथे बघावं तिथे चिखलच आहे आणि तरी देखील वारकरी आपल्याला दिसतात. हा वारीचा महिमा आहे. हे पांडुरंगावरचं वारकऱ्यांचं प्रेम आणि त्यामुळेच ह्या पावसामध्ये सुद्धा, उन्हामध्ये सुद्धा हे वारकरी असेच अखंड वारीमध्ये चालत असतात. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, माझा मित्र अमृत आणि त्याच्यासोबत माझी ओळख झालेला आत्ताचा मित्र रितेश खूप चांगला आहे. आणि आता तो कंटाळलेला आहे कारण इथे चिखल खूपच आहे. तर मग वारकरी बघा कसे कंटाळत नाही आहेत. ते मात्र त्यांची सेवा ही अखंड अशीच चालू ठेवतात. चिखल आहे पण हे वारीसाठी आलेले वारकरी अगदी वाटेमध्ये बसलेले आहेत. विसावा करत आहेत, विसावा घेत आहेत हे लोक. मित्रांनो, माझ्या अगदी मागे आहे डोळे तपासणी केंद्र आणि हे असे हॉस्पिटल्स जागोजागी आहेत आणि हे लोक आलेल्या वारकऱ्यांना आपली सेवा देत असतात. चला पुढला दाखवतोय. इथे बघा माऊली, पाऊस आल्यानंतर डोईवर घेण्यासाठी ही कापड आहेत आणि ते विकले जातात आणि बऱ्यापैकी हे याचा वापर केला जातो इथे वारीमध्ये. मित्रांनो, इथे आमचा मित्र अमृत जांभळं विकत घेतोय आणि त्याने त्याची प्राईस विचारली तर त्या माऊलींनी सांगितलं की 40 रुपये पाव. आणि बघा खूप चांगली जांभळं आहेत. आता आम्ही ती खरेदी केलेली आहेत आणि ती खरेदी केल्यानंतर आम्ही पुढे निघणार आहोत. इकडे बघा माझ्या डाव्या बाजूला जेवण बनवण्याचं काम चालू आहे. कुठे हरिनामाचा भजन सुरू आहे आणि कुठे जेवण बनवले जाते. कारण टेंटमधलं आयुष्य कसं असतं ते इथे याची आपल्याला जाणीव होते. आता आम्ही थोडं भाजीपाल्याच्या दुकानात आलेलो आहोत. आमचा मित्र रितेशला लिंबू हवे आहेत. आणि कितीला रितेश लिंबू आहे माऊली? कितीला? बघा इथे 10ला 3 लिंबू मिळालेत आणि रितेश ते खरेदी करतोय. त्याचं असं म्हणणं आहे की लिंबू घेतल्याने एनर्जी येते.
आताच आम्ही जांभळं घेतली, जांभळं खरेदी केली, आता लिंबू घेतोय. तर मित्रांनो, आता आपण एका भाजीच्या दुकानात आलेलो आहोत. सोमनाथ पिसाल आपल्या समोर आहेत. सोमनाथ साहेब, हे भाजीचं दुकान आपलं इथेच असतं की पालखी सोबत? आता माऊलींची पालखी उद्या उठणार आहे, पुढे आपला प्रवास सुरू करणार आहे, तर आपण काय करणार? पुढल्या मुक्कामावर आपण जाणार. मग हे भाजीपाला आपण कुठून खरेदी करता? म्हणजे जसं जसं जिथे पुढे जाणार तिथून तुम्ही भाजीपाला खरेदी करताय. ओके. आपल्या सोबत कोण आहेत? त्यांचं नाव काय आहे? नवनाथ पिसाल. ते सुद्धा आपल्या सोबत असतात. ओके, ठीक आहे. मग या वारीमध्ये हे वारकरी येतात, तर आपल्याला कसं वाटतं वारीबद्दल? आणि पावसामध्ये सुद्धा वारी चालत असते. ओके ओके, धन्यवाद साहेब, पिसाल साहेब. तर मित्रांनो, पावसामुळं ही मंडळी बघा कुठे आराम करत आहेत, विश्राम करत आहेत. आणि पांडुरंगाचं नाम ते अगदी गाल्यामध्ये घेत आहेत. भजन चालू आहे, हरिपाठ चालू आहे. बघून घ्या एकदा. माऊली, हे वारकरी कुठेही जाओ, ऊन असो, वारा असो, पाऊस असो, पण पांडुरंगाचं नाम मात्र त्यांच्या मुखामध्येच असतं. आणि हे पांडुरंगाचं नाम मागे जे बसलेले वारकरी आहेत त्यांच्या मुखामध्ये सतत चालू आहे, आणि ते असंच सतत चालू राहील. रामकृष्ण हरी माऊली. चला पुढे, पुढला दाखवतो. इथे समोर बघा पाण्याची बॉटल विकली जाते. माऊली, कितीला बॉटल आहे? 10ला का? ओके, नाही नको, धन्यवाद. या वारकऱ्यांना चांगलं हॉटेल, चांगलं रूम अशी याची काही गरज नाहीये. त्यांना जिथे जागा मिळेल तिथे बसतात. हे बघा, इथे माऊली हे सारे लोक बसलेले आहेत, विश्राम करत आहेत. कपाली गंध लावण्याचं काम सुरू आहे. तर माऊली आपल्या सोबत आहेत बालकृष्ण भोसले. तर माऊली, आपण कुठून चालत आलात? मी देहू पासून चालत आलो. आणि वारीमध्ये आलात की? आमची दिंडी आहे आणि माझी ही तिसरी बारी आहे की मी 3 वेळा जणांनी येतो. आणि हा वारीचा महिमा कसा वाटतो तुम्हाला? फार आनंदी वारी, आणि मला इतका आनंद वाटतो वारीमध्ये की असा आनंद मला माझ्या कॉलेजमध्ये किंवा मी शिक्षक आहे तिथं बी झालेला नाही. इतका आनंद वाटतो मला. खरंच ना, म्हणजे वाटतं की त्या पांडुरंगाचं दर्शन होतं. हो, आणि इतकी आनंदी वारी म्हणते पाहिजे इथं. फार छान. धन्यवाद साहेब, भोसले साहेब. ओके, आपण आपले 2 शब्द आम्हाला सांगितलं. थँक्यू. चला. हे होते भोसले साहेब. आणि मित्रांनो, त्यांनी आपल्या मनातले काही भाव या कॅमेऱ्यासमोर व्यक्त केलेत. ते आपल्याला मी दाखवण्याचा फक्त प्रयत्न केला की वारकऱ्यांच्या मनात कोणती भावना आहे, वारकऱ्यांना काय वाटतं, ते फक्त आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. माऊली, चालत असताना अगदी डाव्या बाजूला नजर गेली आणि इथे बघा टेंट केलेला आहे. आणि टेंट सोबत त्याने एका टेम्पोला कापड लावलेला आहे आणि त्याच्यामध्येच ही लोक विसावा घेत आहेत. आणि काही नाही, त्यांच्या चेहऱ्यावर दुरून आम्हाला दिसतोय की कोणता थकवा नाही. मस्तपैकी हे लोक बसलेले आहेत. या वारीमध्ये तुम्हाला विसावा करण्यासाठी कोणती पण जागा मिळू शकते. हे बघा, अगदी मस्तपैकी आपल्या टेम्पोच्या ट्रॉलीच्या खालीच आराम करत आहेत. काही त्यांना हॉटेलची, बेडची काही गरज नाही. मस्तपैकी बसलेले आहेत. आणि माऊली वाटेमध्ये आमच्या सोबत असणाऱ्या आमच्या या काकू भेटल्यात. कुठे चालल्यात? बाजारात खरेदीला चालत का? ठीक आहे, चालेल. या चालेल, चला. माऊली, ह्या वारीच्या वाटेत भरपूर दुकानं आहेत. आणि ती दुकानं जशी माऊलींची वारी पुढे जाते तशी ही दुकानं पुढे सरकत असतात, पुढे जात असतात. आणि त्यामुळे तुम्हाला लागणारी गरजेची प्रत्येक गोष्ट इथे मिळत असते. ते मी फक्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की वारीमध्ये काय असतं. जशी या रस्त्यावर सांजवेळ होत चाललेली आहे तशी लोकांची गर्दी ही वाढत चाललेली आहे. बघा, हळूहळू लोक आपल्या निवासस्थानातून बाहेर येत आहेत.
आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा बाजारात फिरण्यासाठी किंवा माऊलींचं दर्शन घेण्यासाठी. तर माऊली आता पुन्हा आभाळ भरून आलेलं आहे आणि त्यामुळे आता आम्ही आमच्या जिथे टेंट आहेत निवासस्थानी आता आम्ही निघालेलो आहोत, कारण पावसात भिजण्यापेक्षा आमच्या निवासस्थानी गेलेलं बरं. त्यामुळे आत्ता हा मी जो व्हिडिओ बनवला तर तो आपल्याला कसा वाटला ते नक्की सांगा. चला, धन्यवाद, बाय. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी.